आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातमी आहे बीड जिल्ह्यातून। एकीकडे बीड जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मारहाणीच्या घटना कमी व्हायचं नाव घेत नाहीयेत, तर दुसरीकडे बीडचे पोलीस सुधारायचं नाव घेत नाहीयेत। आधी मारहाणीच्या घटनांकडे दुर्लक्ष करायचं, मग अगदीच व्हिडिओ वगैरे समोर आले तर आरोपीला शोधल्यासारखं करायचं, मग तो आरोपी फरार होणार, मग त्या आरोपीला वाटेल तेव्हा तो पोलिसांच्या ताब्यात आल्यासारखं करणार, मग कोर्ट वगैरे सोपस्कार पूर्ण झाले की तो आरोपी पोलिसांच्या ताब्यात येणार आणि मग त्याची खातरदारी सुरू होणार। आधी वाल्मिक कराड आणि आता सतीश भोसले आरोपींची नावं बदलली आहेत, पण बीडच्या पॅटर्न मध्ये काही बदल होत नाहीये। कायदा आणि नियम हे जणू बीडच्या जिल्ह्याच्या बाउंड्रीवरून माघारी फिरतात। आता हे सगळं सांगायचं कारण काय? कारण आहे सतीश भोसले उर्फ खोक्याचा समोर आलेला नवा व्हिडिओ। काय आहे हा व्हिडिओ? तुम्हीच बघा। एक खुली शेडमध्ये पांढरे शुभ्र कपडे घातलेला एक माणूस जमिनीवर बसून जेवतोय। त्याच्या आजूबाजूला पुरुष, महिला आणि मुलांचा गराडा आहे। अधेमध्ये पोलीसही ये जा करतायत। हा व्हिडिओ आहे बीड मधला। जमिनीवर बसून जेवणारी ही व्यक्ती आहे सतीश भोसले उर्फ खोक्या। लोकांना बेदम मारहाण करणं, वन्यजीवांची शिकार करणं या आणि अशा अनेक आरोपांखाली भोसले सध्या कारागृहात आहे। पण कारागृहाचे गजही या खोक्यांना थांबवू शकत नाहीत याचा पुरावा म्हणजे हा व्हिडिओ। आता वाल्मिक कराडांच्या बाबतीत आम्हीच तो मुद्दा आणला होता की त्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि कदाचित आत्ताही दिली जाते। तसंच तो खोक्या कोण आहे त्यालाही व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते। आता कोरटकरला सुद्धा जेलमध्ये जेव्हा टाकलं जाईल तेव्हा कोरटकरला दिली जाणार आहे। म्हणजे हे सगळे कार्यकर्ते सत्तेतल्या लोकांचे आहे, फक्त लोकांचा विरोध असल्यामुळे, लोकांनी हा विषय हातामध्ये घेतल्यामुळे त्यांना जेलला जावं लागलं आहे। आणि अशात जर अशी व्हीआयपी ट्रीटमेंट या सगळ्या गुन्हेगार लोकांना दिली जात असेल तर हे दुर्दैवी आहे। कुणाला बॅट न बडवणं, कुणाचे हातपाय तोडणं, हरिण, मोर अशा वन्यजीवांची शिकार करणं, नोटांच्या बंडलांमध्ये लोळणं, गाडीवर उभं राहून नोटा उधळणं, अशा सगळ्या एकापेक्षा एक सरस कृत्यांमुळे हा खोक्या भोसले जेलमध्ये पोहोचला। पण उपयोग काय? पोलिसांनीच त्याला जेल बाहेर आणलं, त्याच्यासाठी खास बिर्याणीचा बेतही आखला, त्याला मोबाईलवर वाटेल तितका वेळ बोलू दिलं आणि वर त्याच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नातेवाईकांना त्याच्याशी नीट संवादही साधू दिला। हा सगळा ड्रामा सोमवारी घडला आणि मग नेहमीप्रमाणे व्हिडिओ व्हायरल झाला आणि बीड पोलिसांनी म्हणे कारवाई केली। काल जे जिल्हा कारागृह परिसरामध्ये जे कथित व्हिडिओ व्हायरल झालेला आहे त्यामध्ये जे 2 अंमलदार आहेत त्यांचं वर्तन, त्याचप्रमाणे ठाणेदाराचं वर्तन हे अत्यंत अशोभनीय आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री नवनीत कावत सर यांनी दोन्ही अंमलदारांना तात्काळ सेवेतून निलंबित केलेलं आहे। त्याचप्रमाणे संबंधित ठाणेदाराला देखील कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे। भोसलेचा हा व्हिडिओ समोर आल्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली। बोक्या की खोक्या? नाही म्हणजे खोक्या, बोक्या, डोक्या असं आहे की वाल्मिक कराडचं घर तोडलं नाही, संतोष देशमुख असल्यामुळं त्यांच्या मारेकरांची घर तुटली नाहीत, परंतु खोक्याचं मात्र घर तुटलं। मला त्याची काही दया येण्याचं किंवा त्याची काळजी घेण्याचं कारण नाही, त्यामुळं त्याची घरं दारं तोडून त्याच्याकडून काय वदवून घेतलंय म्हणून त्याला ट्रीटमेंट दिली जात असेल मला माहीत नाही, पण निश्चितपणे काहीतरी त्याच्याकडून वदवून घेतलं गेलं असावं। बीडमध्ये जो खोक्याबाई आहे त्याला आता जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत आहे, कसं पाहता? कोणत्याही कायद्याला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळू नये। व्हीआयपी ट्रीटमेंट मिळते मला माहिती नाही, पण तुम्ही सांगताय म्हणजे ते फार गंभीर आहे। म्हणजे आत्ताचं सरकार हे दोषी लोकांना, क्रिमिनल लोकांना, गुन्हेगारी लोकांना
या तऱ्हेने जाजमा त्यांच्यासाठी अंतरत असेल तर हे भयानक आहे. हे तुम्ही सांगितलेली माहिती फारच गंभीर आहे. सतीश भोसलेचे गुन्हे म्हणजे फक्त एका व्यक्तीनं केलेले गुन्हे नाहीत. सत्ता आणि पैशाची साथ मिळाली की गुन्हेगार कसे सोकावतात आणि पोलीस व्यवस्था सगळेच त्यापुढे कशा माना तुकावतात याचं ते प्रत्यक्ष उदाहरण आहे. सतीश भोसले हा तर छोटा मासा आहे, पण हा छोटा मासा जर पोलिसांना, कायदा आणि व्यवस्थेला इतकं वाकवू शकत असेल तर मग बडे मासे काय करत असतील याची फक्त कल्पना करा. हे असले व्हिडिओ पाहिले की मग कळतं की मार खाऊनही, हातपाय तोडले तरीही लोक या असल्या राजकारणानं पोचलेल्या गुन्हेगारांच्या विरोधात तक्रार का करत नाहीत. कारण तक्रार केली तरी न्याय देणार कोण? आरोपीला VIP ट्रीटमेंट देणारे हे पोलीस की या असल्या पोलिसांसोबत धुळवड खेळणारी न्याय व्यवस्था? स्वानंद पाटीलसह मोहसिन शेख, NDTV मराठी, बीड.